सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Good morning student. Welcome to all of you in 7th standard. Today we are going to learn subject English. Do you like to listen story? Yes. Which story do you like? Yes, fairy story, moral story, etc. Today we are going to study a story of two wise girls, Akulka and Malasha. Open your book. Page number 10. Little Girls Wiser Than Old People. Written by the author Count Lev Nikolaevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. तर मुलांनो, आजची जी ही स्टोरी आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल, ही या स्टोरीचे जे ऑथर आहेत हे आहेत लिओ टॉल्स्टॉय. हे त्या काळचे ग्रेटेस्ट ऑथर होते, म्हणजे प्रसिद्ध ऑथर होते त्या काळातले. त्यांनी खूप सारी नॉवेल्स लिहिलेली आहेत. नॉवेल्स म्हणजेच कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत. तसंच त्यांचं बरंच काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ज्या बऱ्याच स्टोरी लिहिलेल्या आहेत त्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. त्यातलीच आजची जी आहे स्टोरी लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल, ही त्यांनी लिहिलेल्या लहान मुलांच्या स्टोरीमधलीच एक स्टोरी आहे. नाउ लेट्स सी व्हॉट इज इन दिस स्टोरी. पेज नंबर 11. It was an early Easter. In the yard lay snow and rills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms, and at this puddle two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchiefs. It was an early Easter. Early means लवकर. Easter means a Christian festival and holiday that is celebrated in many countries. Easter is always a Sunday. म्हणजे ईस्टर हा काय आहे? ख्रिश्चनांचा फेस्टिवल आहे. जसं आपल्याकडे आपले फेस्टिवल आपण म्हणतो की होळी, दिवाळी, गणपती हे आपले फेस्टिवल आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्चनांचा फेस्टिवल कोणता असतो तर ईस्टर. आणि तो फेस्टिवल, त्या फेस्टिवलला हॉलिडे असते आणि तो फेस्टिवल नेहमी संडेलाच येतो. इन द यार्ड ले स्नो, अंगणामध्ये, त्यावेळेला अंगणामध्ये बर्फ पडलेलं होतं, बर्फ साठलेलं होतं. उत्तरेकडचे देश असल्या कारणाने, युरोप कंट्री असल्या कारणाने तिथे बर्फ पडत असतं. त्याच्यामुळे तिथे अंगणामध्ये बर्फ पडलेलं होतं. अँड रील्स रॅन डाऊन द विलेज, आणि त्या बर्फ पडलेलं असल्या कारणाने गावातून पाण्याचे रील्स मीन्स स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर्स. रील्स मीन्स स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर म्हणजेच ओढे. स्ट्रीम्स म्हणजे ओढे. तर रील्स रॅन डाऊन द विलेज, गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms.
आणि त्या शेणखताच्या मॅन्युअर मीन्स शेणखत, पाईल म्हणजे हिप म्हणजे ढीक किंवा रास, अ लार्ज पडल म्हणजे डबके. तर एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून, शेणखत मॅन्युअर पाईल, शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं, लार्ज म्हटलेलं आहे पहा, लार्ज पडल म्हणजे डबके. तर मोठं डबकं दोन शेतामधल्या अरुंद बोळातून वाहत जात होतं. अँड ॲट दिस पडल 2 गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर. आणि त्या पडलमध्ये म्हणजे त्या डबक्यापाशी 2 मुली भेटल्या. वन ओल्डर दॅन द अदर, एक जण दुसरीपेक्षा कशी होती, मोठी होती. ओल्डर दॅन अदर, ओल्डर म्हणजे मोठी होती. हॅड मेट भेटल्या. Both of them had been raised by their mother in new clothes. म्हणजेच त्या दोघींच्या आयांनी, दोघींच्या मम्मीनी, दोघींच्या मदरनी नवीन कपडे त्यांना घातलेले होते, न्यू क्लोथ्स घातलेले होते. The little girl had a blue dress. ती जी छोटी होती, लिटल गर्ल होती, तिने कुठला ड्रेस घातला होता, ब्लू ड्रेस घातला होता. अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. आणि एल्डर मीन्स मोठी मुलगी होती, तिने काय घातलं होतं, नक्षी असलेला येल्लो कलरचा, डिझाईन असलेला येल्लो कलरचा ड्रेस घातला होता. बोथ हॅड देअर हेड्स रॅप इन रेड कर्चिप्स. आणि दोघींचेही डोके लाल रुमालानी, रुमालानी बांधलेले होते. Prayer in the church, the 2 girls went to the puddle, where they showed their new garment to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, "Don't go, Malasha, your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." तर आफ्टर प्रेयर इन द चर्च, आता ख्रिश्चनांचा फेस्टिवल आहे. मग अशीच मी म्हटलं ईस्टर हा ख्रिश्चनांचा फेस्टिवल आहे आणि ख्रिश्चन लोक प्रे करायला चर्चमध्ये जातात. तर त्याप्रमाणे त्या दोन्हीही गर्ल्स, 2 लिटल गर्ल्स होत्या, त्या चर्चमध्ये गेल्या होत्या प्रेयर करायला. आणि त्यांची प्रेयर संपल्यानंतर द 2 गर्ल वेंट टू द पडल. तर त्या दोन्ही मुली कुठे आल्या, त्या पडलजवळ आल्या, म्हणजे डबक्यापाशी आल्या. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट टू ईच अदर. आणि त्या दोघीही आपले नवीन फ्रॉक, आपले नवीन गारमेंट्स घातले होते, न्यू गारमेंट्स घातले होते. टू ईच अदर, शो टू ईच अदर म्हणजे त्या दोघीही एकमेकींना दाखवत होत्या. अँड बिगॅन टू प्ले. आणि त्यांनी त्यांचे कपडे आहे, त्यांचे नवीन फ्रॉक्स आहे, ते एकमेकांना दाखवले आणि त्या खेळू लागल्या. ते वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना पाण्यामध्ये खेळायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल. आणि म्हणून ती जी छोटी लिटल गर्ल आहे ती लगेच डबक्यामध्ये, पडलमध्ये शिरायला लागली. विथ हर शूज ऑन म्हणजे शूजसह तिच्या पायामध्ये शूज होते आणि त्या पायातील शूजसह ती डबक्यात शिरू लागली. तेव्हा ओल्डर गर्ल, ती जी ओल्डर गर्ल होती, मोठी मुलगी होती, ती तिला म्हणाली, "डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू." म्हणजे मलाशा, तू तिकडे जाऊ नकोस, तुझी आई तुला रागावेल. स्कोल्ड मीन्स काय, तर रागावेल, तुझी आई तुला रागावेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे शूज काढते, तू तसंच कर. हू सेड टू whom, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. The elder girl said to Malasha. The girl took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep, Akulka. I am afraid." तर त्या मुली आहेत, त्या मुलींनी दोन्ही मुलींनी, त्या 2 गर्ल्सनी आपले शूज काढले
आणि आपले स्कर्ट आहे ते रेज म्हणजे वर उचलले अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड ईच अदर. दोन्ही मुली डबक्याच्या दोन्ही बाजूने उतरल्या होत्या, त्याच्यामुळे त्या दोघीही पडलमध्ये एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा स्टेप इन अप टू हर अँकल अँड सेड. आणि ते मलाशाने जेव्हा डबक्यामध्ये किंवा पडलमध्ये पाय टाकले तेव्हा ते पाणी आहे ते तिच्या अँकलपर्यंत आलं. अँकल म्हणजे पायाचा घोटा. तर अँकलपर्यंत आलं, पायाच्या घोट्यापर्यंत आलं. त्याच्यामुळे ती म्हणायला लागली अकुल्काला, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. आता आपल्याला दुसऱ्या मुलीचं नाव सुद्धा कळलं बघा. दुसरी मुलगी कोणती आहे? अकुल्का. कोणती? एल्डर वन कोण आहे? अकुल्का. आणि स्मॉल वन कोण आहे? मलाशा. इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. अकुल्का, मला भीती वाटते, हे पाणी खोल आहे. हू सेड दिस सेंटेन्स? whom? Malasha said to Akulka. Never mind, she replied. It will not be any deeper. Come straight towards me. They came closer to each other. Akulka said, Malasha, look out and do not splash it up, but walk softly. तर जेव्हा मलाशा म्हटली अकुल्काला की इट इज डीप, आय एम अफ्रेड, तेव्हा अकुल्का काय म्हणाली तिला? नेव्हर माइंड म्हणजे काही हरकत नाही. इट विल नॉट बी एनी डीपर. आता काही जास्त खोल नसणार नाही. जास्त खोल, डीपर म्हणून जास्त खोल असणार नाही. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. माझ्या दिशेने तू सरळ ये, स्ट्रेट ये. दे केम क्लोजर टू इच अदर म्हणजे त्या दोघीही एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का आणि तेवढ्यात अकुल्का मलाशाला म्हणाली, मलाशा लुक आउट, लक्ष ठेव. डू नॉट स्प्लॅश इट अप म्हणजे उडू नकोस, पाणी उडू नको, चिखल उडू नको. बट वॉक सॉफ्टली म्हणजे पाण्यामध्ये कशी चाल तू? एकदम सॉफ्टली चाल, हळूवार चाल, म्हणजे पाणी उडणार नाही. शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा प्लम्प हर फूट into the water and bespattered Akulka's dress, and not only her dress but also her nose and eyes. पण she had barely said म्हणजे मलाशाला अकुल्का सांगते की पाण्याकडे लक्ष ठेव, पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मलाशा प्लम्प हर फूट into the water. मलाशाने तिचं फूट आहे, तिचा पाय आहे, हा धपकन पाण्यामध्ये टाकला आणि त्यामुळे बी स्पॅटर म्हणजे काय? चिखलाचे शिंतोडे उडाले. तर पाण्यामध्ये धपकन पाय टाकल्यामुळे तिचा अकुल्काच्या नवीन ड्रेसवर, नॉट ओनली हर ड्रेस, हर नोज अँड आई, तिच्या नाकावर, तिच्या आईजवर सगळे पाण्याचे चिखल असलेले डाग उडाले. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. तर जेव्हा अकुल्काने तिच्या फ्रॉकवरचे, तिच्या ड्रेसवरचे स्पॉट्स पाहिले, स्पॉट्स म्हणजे डाग पाहिले. आता लुक ॲट दिस पिक्चर. येल्लो ड्रेस जो घातलेला आहे ती मुलगी कोण आहे? अकुल्का. दिस इज अकुल्का. अँड ब्लू ड्रेस मलाशा. Look at this spot. In this plot, not only her frocks, on her nose and eyes also. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha. जेव्हा अकुल्काने तिच्या ड्रेसवरचे स्पॉट्स म्हणजे डाग पाहिले तेव्हा ती मलाशावर खूप रागावली. अँड स्कोल्डेड हर, तिला राग आला आणि ती रागावली.
and ran after her and wanted to strike her. आणि तिच्या दिशेने जोरात धावून गेली. तिला मारायचं होतं, मारण्यासाठी जोरात धावून गेली. मलाशा वॉज फ्रायटन. आता मलाशा आहे ही घाबरली. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज. आणि तिच्या लक्षात आलं की आपण हे काय करून ठेवलं. जम्प आउट ऑफ द पडलमधून तिने जोरात उडी मारली. अँड रॅन ओम. आणि घराच्या दिशेने पळू लागली. अक्कुल्का's mother passed by. She saw her daughter's dress be spattered and soiled. Where occurs one, did you get yourself so dirty? Malasha has purposely splashed it on me. तर तेवढ्यात अक्कुल्काची जी मदर होती ती तिथून पास बाय म्हणजे जात होती. तिने आपल्या मुलीचा ड्रेस आहे हा चिखलाने माखलेला, बी स्पॅटर म्हणजे माखलेला, शिंतोडे उडलेला तिने पाहिला. तेव्हा ती तिच्या मुलीला जोरात ओरडली. वेअर अकर्स वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. म्हणजे अकर्स वन म्हणजे बॅड चाइल्ड. आपल्या भाषेमध्ये त्याला कार्टे आपण असं म्हणतो. त्या उद्देशाने हा शब्द उच्चारलेला आहे की वेअर अकर्स वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. की कार्टे, तू स्वतःला एवढं घाण का कुठे करून घेतलंस. मग तेव्हा अक्कुल्का म्हणते मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. मलाशाने मला पर्पजली म्हणजे मुद्दाम माझ्यावर शिंतोडे उडवले. अक्कुल्का's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. अक्कुल्काने Malasha began to howl and her mother ran out of the house. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तर तेवढ्यात जेव्हा अक्कुल्काने सांगितलं की मलाशाने मला माझ्या अंगावर मुद्दाम शिंतोडे उडवले, तेव्हा अक्कुल्काने मलाशा जी धावत जात होती तिला जोरात असं पकडलं पाठीमागून आणि तिच्या मानेवर जोरात असा फटका मारला. मलाशा बिगॅन टू हाऊल. तर फटका मारल्याबरोबर मलाशा जोरात किंचाळू लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द होम. मलाशाचा आवाज ऐकताच तिची आईसुद्धा घरामधून आपली मुलगी का रडते बरं म्हणून पाहायला बाहेर आली. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. आणि ती आपल्या शेजारणीला, कारण मलाशा आणि अक्कुल्का हे नेबर होते, त्याच्यामुळे अक्कुल्काच्या मम्मीला मलाशाची आई बोलायला लागली. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय असं म्हणत ती तिच्या नेबरवर ओरडू लागली. चिल्ड्रन, we will stop here. Let's continue in next lecture. But we solve some questions. Look at the book, page number 12. Listen and answer. Why did Akkulka want to strike Malasha? Why did Akkulka want to strike Malasha? Because Malasha stamped her foot into the water and spoiled her new dress. Next question. Why did Malasha run home? Next question. Why did Malasha run home? Because Akkulka ran after her to strike her for spoiling Akkulka's dress. Thank you. Be safe and stay home.